याबद्दल मला कसली माहिती नाही। मी आज सकाळी पुरंदरला होतो, त्यानंतर आता इंदापूरला होतो। आता मला तुमच्या माध्यमातूनच कळते, अजून मला कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती नाही। परंतु शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अजितदादा पवार साहेब, सुनील तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब आणि अजितदादा पवार साहेब हे आमचे नेते आणि या बाबतीमध्ये अजून मला कुठलाही अधिकृत कळवलेलं नाही किंवा माहिती नाही। पण अजितदादा पवार साहेब जो निर्णय घेतील त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे जबाबदारी टाकतील। ती जबाबदारी भविष्यामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे ती जबाबदारी पार पाडेल। तुम्ही आता भाषण केलं, त्या भाषणामध्ये तुम्ही उल्लेख केला की बारामतीवर न मागता भरपूर काय सुचवायचं होतं आणि आजच मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कॉलेजमध्ये असतानाच 1992 साली या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी मला छत्रपती सहकारी साखर कारखान्यावरती न मागता संधी दिली। 1996 साली बँकेचे संचालक मला न मागता संधी दिली। त्यानंतर बँकेच्या चेअरमनपदी न मागता संधी दिली, साखर कारखान्याच्या चेअरमनपदी न मागता संधी दिली। नंतर आमदार झेडपीचे अध्यक्षला न मागता संधी दिली, आमदारपदी न मागता संधी दिली, मंत्रीपद न मागता संधी दिली आणि आता कॅबिनेट मंत्री सुद्धा न मागता संधी दिली। तेव्हा अजितदादा पवार साहेब हे निश्चित प्रकारे माणसाचे पारख करणारे नेते, त्यामुळे त्यांना कळतं की कोण काय। त्यामुळे मगाशी तुम्हाला म्हटलं की बारामतीकर सगळेच बारामतीकर, बारामतीकरांना पारख असते। बारामतीकर त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे चांगल्या व्यक्तीला योग्य ठिकाणी योग्य ठेवण्याचं काम नेहमीच बारामतीकरांनी केलेलं आहे, कारण तसा उल्लेख मी त्यावेळेस केला होता। बाबा, तुम्ही याबद्दल कॅबिनेट मंत्री पण घोषवलेले, आता खरं तर शेतकरी अडचणीत आहे, लाडक्या बहिणींचा निधी, सगळे जे प्रकार आहेत उघडकीस येत आहेत, मात्र आता कृषी मंत्री पदाची जबाबदारी तुमच्यावर येते, कशा पद्धतीने अजून कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा नाही, त्यावर मी बोलणं योग्य नाही। परंतु निश्चित प्रकारे आता तुम्हीच लोकांनी ते चालवलेलं आहे। मला अजून ज्यावेळेस अधिकृत काय घोषणा होईल किंवा अधिकृत ज्यावेळेस मला कळेल त्यावेळेस नक्की तुमच्यासमोर मी बातमी द्यायला किंवा तुमच्यासमोर बोलण्यासाठी मी नक्की येईल। मुख्यमंत्री निवड झाली तर मग काय विजन असणार आहे? जे काही अजून हे असं अगोदर जर तर बोलणं बरोबर नाहीये। ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी नक्की आपल्या समोर येईल।